औंढा नागनाथ येथील 8वे ज्योतिर्लिंग श्री नागनाथ प्रभूस दुग्धाभिषेक राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जन्मदिवसानिमित्ताने भारतातील 12 ज्योतिर्लिंगापैकी 8व्या स्थानावर असलेल्या ज्योतिर्लिंग नागनाथ प्रभूस दुग्धाभिषेक करून महापूजा करण्यात आली। तसेच मुख्यमंत्र्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी व राज्याच्या समृद्धीसाठी श्रीक्षेत्र औंढा नागनाथ येथील 8वे ज्योतिर्लिंग नागनाथ प्रभूस भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी साकडे घातले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांचा वाढदिवसानिमित्त आज 12 ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ येथे दुधाचा अभिषेक करण्यात आला। कारण या महाराष्ट्रामध्ये आत्तापर्यंत बरेचसे मुख्यमंत्री होऊन गेले, पण या मुख्यमंत्र्यांनी विकासाचा ध्यास असलेले, सुशिक्षित बेकाराचा विषय असो, शेतकरी बांधवाचा विषय असो, ग्रामीण भागाचा विकासाचा प्रश्न असो किंवा हिंदुत्वाचा विषय असो, धार्मिक, सामाजिक आणि राजकीयामध्ये अग्रेसर असलेले आमचे देवेंद्र फडणवीस साहेब यांना दीर्घ आयुष्य लाभो आणि येणाऱ्या पुढच्या पंतप्रधानाच्या रेसमध्ये या देशाचं नेतृत्व करण्याची त्यांना नागनाथ ताकद देवो आणि पुढील पंतप्रधान आदरणीय देवेंद्र फडणवीस हे हो, ही नागनाथ चरणी मी प्रार्थना करतो। यावेळी भारतीय जनता पार्टीचे किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष सुरजित सिंग ठाकूर, भाजपाचे माजी शिक्षण सभापती पांडुरंग पाटील, जिल्हा उपाध्यक्ष सखाराम इंगळे, औंढा नागनाथ तालुकाध्यक्ष सर्जेराव दिंडे, नगरसेविका अश्विनी पाटील, माजी नगराध्यक्ष दीपाली पाटील, शहराध्यक्ष बबन सोनुने, गणेश पाटील, विलास काळे, गणेश देशमुख, वकील एस कदम, अनिल भांडे, शंकर काळे, वकील गणेश ठाकूर, राजू गिरी, महेश जोशी, प्रकाश पोले, विजय पडोळे, श्रीरंग हनवते, कचरू शेळके, नामदेव गिरी, सुधाकर शेळके, माधव वानखेडे, रुखमीनाबाई जळते, सिद्धबाराव करे, विजय पडोळे, गोपी पडोळे, सतीश यादव, भारत दिंडे, नवनाथ देशमुख, ज्ञानेश्वर पोले, प्रसाद दिंडे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते।